पहिल्याच बॉलवरती आक्रमण संधीही तिथे क्रिएट झाली होती, परंतु आपण पाहायला गेलं तर हा झेल सुटला गेला. मॅच ऑन अगदी दमदार स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीस आली. श्रीनाय देवी स्पोर्ट्स तुळसनच्या वतीनं पाहायला गेलं तर श्रीनाय देवी चषक 2024 चं एक दमदार आयोजन, खूप मेहनत या तुळसन गावाच्या सगळ्याच मात्र खेळाडूंनी घेतलेले आहे. प्रत्येकाचं लक्ष या क्रिकेटवरती आपल्याला पाहायला मिळतंय. HD11 गणेशवाडी आणि जयनमा स्पोर्ट्स शिंगणवाडी या दोन्ही संघांमध्ये पाहायला गेलं तर क्रिकेटचे चाहते खूप ठासून क्रिकेट भरलेलं आहे. सचिन देसाई स्ट्राईक इनला अध्यक्ष या पदावरती कार्यरत असणारे या क्रिकेटला जिवंत ठेवले. कराड तालुक्यातील कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, परंतु HD11 गणेशवाडी टीमसाठी सातत्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अबासो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. परत एकदा एकदम सॉफ्ट ड्राईव्ह केलंय, अगदी सॉफ्ट हँडेड हा फटका मात्र पाहायला गेलं, सजवलं गेलं. ऑन साईडला ट्रॅव्हल झालं, अगदी पाटा बदललाय बॉलनं. ऐन वेळेमध्ये एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. 2 धावा धावफलकावरती. सुजित या नावाची एक वेगळी ओळख आहे क्रिकेटमध्ये. सातत्याने पाहायला गेलं तर या खेळाडूंना आपल्या नावाचा परिचय दिलाय, परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ खेळला जाईल. सुजित खोतगिरी सातत्याने मात्र गाजवले. सुजित खोत ऑन स्ट्राईक, तर दुसऱ्या बाजूला अबासो गोलंदाजी मार्कवरती आपल्या नावाचा परिचय आतापर्यंत देतात, कारण 3 बॉल झाले. 3 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात फक्त 2. एक डॉट बॉल त्याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट पाहायला मिळतोय. सोहा डिलिव्हरी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फसवा बॉल. अगदी चांगला बॉल फ्रंट फूट लावून खेळलाय. त्याच्यानंतर मात्र ऐन वेळेमध्ये माइंडेड गेम, बॉल कशा प्रकारे हाताळायचा त्याचं उत्तम उदाहरण इथे बाबासो देत असताना इथे मात्र पाहायला मिळालं. त्यांनी अप्रतिमरित्या हा बॉल मात्र हाताळला गेलाय आणि चांगल्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर हा निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. हे सर काशत आहे ना, प्रचंड इच्छाशक्ती तुमच्यामध्ये ठासून भरलेली असेल, त्याच्यानंतर तुमच्याकडनं चांगला खेळ होत असतो आणि तोच मात्र पाहायला मिळाला. हा वेगवान होता आणि वेगावरती नियंत्रणी होता. दांडी केली गोल, फर्निचर बरखास्त, फलंदाज बाद. 440 होल्डचा धक्का मात्र पाहायला मिळतोय. HD11 गणेशवाडी टीमचा मात्र रन मशीन सुजित खोत बॅक टू द गार्ड. बारावा खेळाडू प्लीज. HD11 12वा खेळाडू पाठवायचा आहे प्लीज डगआउट मध्ये. सर्जेराव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात, तरीही 12वा खेळाडू तुमचा लगेच यायचा आहे प्लीज. दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती करेन. हा चांगला फटका फसा तिथे सजवला गेलाय, अगदी चांगल्या पद्धतीनं हा कव्हर केला गेला. बॉल चालला सीमा पार आणि हा येतोय चौकार. सुजित खोत आणि सर्जेराव हे 2 फलंदाज सातत्याने HD11 गणेशवाडी टीम कडून चांगला खेळ करत असतात. आणि इथून पाहायला गेलं तर पहिल्याच बॉल वरती परिचय दिला, चौकारानं सुरुवात केली. खातं मात्र इथे चौकारानं ठोकलंय. अगदी भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेक चांगल्या बक्षीस आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. उत्कृष्ट फलंदाज साठी मात्र इथून सफारीची बॅक पेस बॅग दिली जाईल. उत्कृष्ट गोलंदाज शूज दिले जातील. मालिकावीर साठी मात्र इथे ग्राइंडर मिक्सर दिला जाईल, म्हणजे घरचेही खुश. सर सामना लवकर चालू करायचा प्लीज. 10 मिनिट तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे. त्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही 3 षटकं पूर्ण करायच्या. 10 मिनिटांमध्ये याची कृपया दखल घ्या. त्यामुळे कर्णधार
क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम आपण कृपया याची दक्षता घ्यायची आहे. सुचित येत आहेत मात्र इथून दुसऱ्या षटकासाठी. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते 6. या चौकारांना थोडंसं आकार आलंय. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलात तर सचिन देसाई स्ट्राईक इनला पाहायला मिळतात, परंतु वेगवान बॉल, फ्लॅट डिलिव्हरी, स्लाइडली आउटसाइड द ऑफ स्टंप, परफेक्ट मारा, टिसून मारा ज्याला म्हणतात ना, तोच इथे मात्र हाताला गेलाय. आणि सुचित पहिल्याच बॉलवरती आपल्या गोलंदाजीचे चुनूक इथे मात्र दाखवून देत असताना ते पाहायला मिळत आहेत. आज निनाय देवीचा आशीर्वाद घेऊन आज या स्पर्धेला आपण खऱ्या अर्थानं सुरुवात केली. तुलसन गावावरती सुद्धा आशीर्वाद राहिले गेलेत. हा क्लास इथे मात्र पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत परंतु क्षेत्ररक्षकाला चकवा देत बॉल होतोय परार आणि सचिन देसाई यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय. ST11 गणेशवाडी टीमला आशादायक देणारा आणि रन मशीनवरती धावासंख्येवरती धावा वाढवणाऱ्या 4 आणि या 4 धाव्यानं धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 10 धावा. 10 धावा धावफलकावरती. सकाळपासून पाहायला गेलं तर या मैदानाची भौगोलिक परिस्थिती तपासली तर 25 ते 30 धावा आजच्या दिवसातील 32 धावांचा हाय स्कोर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. संध्या आहे, वन हँड कॅच घेण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, परंतु तो अयशस्वी होताना पाहायला मिळाला. एक सिंगल आली. स्ट्राईकला आता येत आहेत ते सर्जेराव यांनी हे सुद्धा आपल्या नावाचा ठसा या कराड टेनिस क्रिकेटमध्ये उमटवलाय. खूप छान जर्सी आपल्याला श्री ST11 गणेशवाडी या टीमची मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 70 स्पोर्ट्स अनेक दर्जेदार जर्सीज आपल्याला आणलेले आहेत. उमेश म्हात्रे सरांनी जसं उल्लेख केला, आज नवीन जर्सी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान हा खेळ, हा क्रिकेटचा 2024 आणि 2025चा पर्व साठी मात्र सज्ज झालेत प्रत्येक खेळाडू. बॅट, बॉल, जर्सी, फोनाफोनी, बहुसंख्य चर्चा आणि चर्चानंतर मात्र खऱ्या अर्थानं 2024-25 च्या क्रिकेटला सुरुवात झाली आहे. लोअर फुल टॉस बॉल फ्रंट लाईन खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. हो लारा सर तिथे होते आणि त्यांच्याकडनं अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलाय. हे सुद्धा व्यक्तिमत्व क्रिकेटला जपणारं, क्रिकेटला मानणारं, क्रिकेटला जिवंत ठेवणारं, क्रिकेटला चार्जेबल करणारं, लारा या नावानं सुप्रसिद्ध असणारे. मग क्रिकेट कुठेही असो, तुम्हाला लारा सर निश्चित त्या मैदानामध्ये दिसतील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मात्र केले गेले. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. सिंगल डबल वरती सुद्धा भर दिली जातोय ST11 गणेशवाडी टीम कडून. टॉस जिंकल्यानंतर मात्र इथून क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. 2 खेळ संपुष्टात येतोय आणि 2 षटक समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 13 धावा. पहिल्या षटकामध्ये पाहिला गेलं तर धावा इथे खर्च केल्या होत्या. आबासो यांनी मात्र पहिला षटक हाताळला होता आणि पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. दुसरा षटक सुचित घेऊन आलेत आणि दुसऱ्या षटकामध्ये सुचित यांनी खर्च केल्या 7. पहिल्या षटकामध्ये विकेटी प्राप्त करून दिली होती बाबासो यांनी. एक महत्वपूर्ण सुजित खोत, एक चांगले खेळाडू ST11 गणेशवाडी ह्या टीम कडनं मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच खेळाडूंची विकेट मात्र प्राप्त करून दिली की काय, आणि यस त्याच खेळाडूला बाद केलं. आणि त्याच्यानंतर मात्र इथून सचिन देसाई आणि सर्जेराव यांच्यावरती जबाबदारी ऑन साइडला खेळून काढल्या. लॉंगॉन मध्ये डीडी परत आहे. तिथे पाहायला गेला तर लहारा अगदी उत्तम क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक समर्पण आहे गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी. मिडॉन मध्ये शॉट मध्ये अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना एक सिंगल मात्र आली. गोलंदाजी मार्क वरती अमोल येत आहेत. अंतिम षटक. पहिल्या बॉलवरती 1 धाव. हा फटका चांगला सजवला. सर्जेराव आहेत परंतु क्षेत्ररक्षक आहेत. इथे पकडला गेलाय झेल
आणि सर्जेराव यांच्या पारीचा होतोय अंत. एक महत्वपूर्ण विकेट आणखी एक मात्र गमवावी लागली आहे SD11 गणेशवाडी ह्या टीमला सर्जेराव यांच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या झाली आहे 14. आपल्या शुभ हस्ते SD11 गणेशवाडी टीम ची मात्र जाताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये सातत्याने या खेळाडूंचं नाव चर्चेत राहिले गेले, परंतु आता फलंदाजीसाठी इन ऍक्शन 5 नंबरवरती येताना पाहायला मिळतात बाबासो. आता इथून गोलंदाजी ज्या प्रकारे आपल्या नावाचा परिचय देत असतात त्याच प्रकारे फलंदाजीला परिचय देतील का जर्सी क्रमांक 4 क्रमांक हा लकी. चला फास्ट करायचा आहे प्लीज अध्यक्ष. चार विकेट इथे गमावलेत. तीन विकेट माघारी गेलेत. आता नवीन फलंदाज बाबासो फ्रीडचा बॉल. ओ हो 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 चांगली अपील, जोरदार अपील केली होती. यष्टीरक्षण हे तेवढंच चांगल्या पद्धतीनं मात्र केले जात आहेत. तेजसना पाहतोय आपण यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये चतुराई पाहायला मिळाली, परंतु क्रीजमध्ये सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतात तिथे. आणि इथून बाबासो यांच्यावरती ना भरपूर सारी जबाबदारी असणार आहे. साईक जास्तीत जास्त इथून कदाचित सचिन देसाई यांना घ्यावी लागेल की काय त्याची ही चर्चा त्यांच्या डगआउटमध्ये. परंतु चांगली गोलंदाजी आताच्या घडीला होत असताना पाहायला मिळतात. अमोल हे गोलंदाजी मार्कवरती अमोल कामगिरी करताना सध्या पाहायला मिळतात. हा चांगला फटका आहे, परंतु ताकदीचा वापरही केलाय. बाबासो यांच्या ताकदीचा टायमिंग पण प्रॉपर होता. बॉल फेकून दिले सीमारेषा पार. धावा येतील इथे बाबासो यांच्या बॅटमधून 6 षटकार. या 6 धावेनं थोडासा आकार आलाय धाव संख्येवरती.
धावफलकावरती धावा लागल्या जातात 20 आणि स्कोरबोर्ड. अजूनपर्यंत या षटकातील बॉल शिल्लक असतील 1 टू गो. म्हणजे शेवटच्या बॉलवरती धावा येतील त्या मात्र निर्णायक असणार आहेत. तुम्ही किती धावांचा टार्गेट सेट करताना ते महत्वपूर्ण आहे, परंतु इथून चांगली गोलंदाजी होताना मात्र पाहायला मिळतात. गोकुळ पाटील सर सुद्धा आमचे अगदी विनोदी भूमिकेमध्ये. त्याच्यानंतर इथून हा षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 20 धावा. 18 बॉलमध्ये 21 धावा जमवायच्या आहेत त्या टीम जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी टीमला. चला इथून टॉससाठी यायचं आहे भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी आणि श्री निनाई देवी स्पोर्ट्स तुळसन. म्हणजे आयोजक टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. अगदी दमदार मॅच. भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी. काय देऊ चला कृपया लगेच मैदानामध्ये टॉस साठी या प्लीज. भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी आणि श्री निनाई देवी स्पोर्ट्स तुळसन टीम. भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी तुळसन टीम कॅप्टन आपले आलेत का? अमोल वीर एक मोठं नाव तुळसन टीम मधील आपल्या सातत्याने पाहायला मिळतात. मुंबई पोलीस नेहमीच AK-47 हातामध्ये घेऊन फिरणारे आता बॅट घेऊन फिरणार आहेत. आणि चला इथून टीम चोरमारवाडी टीम कॅप्टन चोरमारवाडी टीम कॅप्टन प्लीज आपण आल्याची उपस्थिती दर्शवा. या प्लीज. जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी आणि त्याचबरोबर गणेशवाडी दोन्ही या टीमना विनंती करेन की आपण लवकरात लवकर सामना चालू करा. टॉस होतो इथे रविराज सरांच्या शुभ हस्ते आणि इथून नाणेफेक जिंकले तुळसन टीमनं. आयोजक टीमनं मात्र इथून नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. फलंदाजी करण्याची साठी आमंत्रित करण्यात आलेले आहे ते श्री भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी या टीमला. तुम्हाला फलंदाजी करायची आहे, तयार राहायचं आहे. शिवा सर आपल्या टीमला पूर्णपणे 11 प्लेयरला घेऊन तुम्ही उपस्थित राहायचं आहे. चला शिवा सर डिसिजन पेंडिंग आहे. क्षेत्ररक्षण यस क्षेत्ररक्षण आज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर एक क्रिकेटचा उत्सव क्रिकेटचा जत्रा इथे मात्र पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे गावाला आपल्या जत्रा चालू होत असतात त्या त्यावेळी मात्र आनंद उत्सव साजरा करत असतो तसं काहीसा प्रकार आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी खेळाडूंचा जल्लोष, खेळाडूंमध्ये चर्चा आणि चर्चा. बरेच मित्र बऱ्याच दिवसांनी मात्र एकमेकांना भेटत आहेत. काही झाडाच्या खाली मात्र बसलेत, काही पायरींवरती बसलेत, काही कुठे सावली मिळाली त्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेले आहेत आणि सुखदुःखाच्या गोष्टीची चर्चा मात्र आपल्याला होताना पाहायला मिळते. हाच तर क्रिकेट आहे. क्रिकेटनं तुम्हाला सर्वांना काय दिलंय तर क्रिकेटनं तुम्हाला सर्वांना मित्र परिवार दिले, मोठे मित्र परिवार दिले, ओळख निर्माण करून दिले. तुम्ही गावाच्या कोणत्याही कुठल्याही गावात कानाकोपऱ्यात जा कराडच्या, तुम्हाला निश्चितच कोण ना कोण तुमच्या टीमपैकी ओळखीचा माणूस निश्चित मिळेल. हेच तर क्रिकेटनं दिलंय. जरी आपण नवी मुंबईमध्ये खेळत असलो तरी आपली ओळख ही खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि कराड तालुका आहे आणि याच कराड तालुक्यामधील अनेक संघ आज आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. त्याचे अध्यक्ष या सर्वांना पुढे घेऊन जाणारे सचिनजी देसाई सर यांची टीम सुद्धा खेळताना पाहायला मिळते आपल्याला. निनाई देवी चषक 2024 इथे विजयासाठी सेट केल्या धावा त्या 21 धावा बनवायच्यात 18 बॉलमध्ये. महत्वपूर्ण गोलंदाज अंकुश
धावांवरती अंकुश ठेवतील का, परंतु पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. बॉल होते फरार. वन बाउन्स सीमारेषा पार. बॉल फरार सीमारेषा पार. षटकार. काय चित्र, बॉल अगोदर पडले की का असं वाटत होतं, परंतु हा बॉल अगदी फ्लॅट हिट षटकार पाहायला मिळाला. अप्रतिम पद्धतीने अमोल पद्धतीने मात्र हा फटका सजवला गेलाय. खास आहे, धावा कमी आहेत आणि त्याच्यानंतर पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय अमोल यांनी. आणखी गिरकी घेत खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेगवान शरीरावरती बॉल आदळलं गेलंय. याच गोलंदाजीची अपेक्षा कॅप्टन सचिन देसाई यांना आहे. तसंच काहीच कानमंत्र इथून मात्र दिले जातील. गुडलेंथवरचा बॉल सातत्याने नेहमी चांगल्या फलंदाजांना मात्र अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. या बॉलला वरती फेस करत असताना बॉलला खेळण्याचा अनेक वेळा अडचणी निर्माण होत असतात चांगल्या फलंदाजांना, कारण हा टप्पा क्रिकेटमधील अचूक टप्पा मानला जातो आणि तोच मात्र पाहायला मिळाला. थोडासा मागे ठेवलाय, बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर अयशस्वी होताना पाहायला मिळालं. निर्धाव बॉल. याही बॉलवरती आक्रमण केलंय. आपण पाहायला गेला तर भारताची संविधान ज्याने लिहिलंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अगदीच सलामी देणारा हा बॉल होतो फरार सीमारेषा पार. धावा येतील मात्र ते 6-6-6. षटकार. आणि या 6 धावेनं धाव फलक मात्र इथे सजले गेले. 12 धावा. परिपूर्ण मॅच मध्ये मात्र पाहायला गेलं तर पकड निर्माण केली गेली. गोलंदाजांवरती अगदी तुटून पडलेत. आसूड ओढला गेलाय आणि जणू काही या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजांना टार्गेट केलंय की काय असंच काहीसं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि अमोल नावाप्रमाणे अमोल कामगिरी साकारत असताना इथून पाहायला मिळतात अमोल यांना. अमोल सिंगन सांघिक खेळाडू सातत्याने सिंगनवाडी टीमसाठी मात्र राहिले गेलेले आहेत. शिंगणवाडी टीमसाठी राहिले गेलेले आहेत. आणि तेच चित्र आता ह्या पहिल्या षटकामध्ये आपल्या मात्र इथे क्लिअर करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. दबदबा निर्माण करायचा पहिल्या षटकामध्ये निर्माण केलंय. त्याच्यानंतर मात्र इथून मॅच मध्ये कसं इथे मात्र आपल्याला जागा बनवून ठेवायची त्याचं उत्तम उदाहरण मात्र इथे दिलंय. अंकुश यांच्यासारख्या एक महत्वपूर्ण मात्र गोलंदाजांवरती टार्गेट केलं त्यांना. आणि त्याच्यानंतर आणखी एक फटका मात्र सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला जाईल का, असेल पकडला नाहीये. 1 सेकंड थर्ड अटॅम्प्ट मध्ये बॉल मात्र इथे निसटलाय. मन तह्यात आणि मयात जाईच्या कळ्यात बॉल होतो फरार सीमारेषा पार. आणि येथील धावा 4. चौकार. त्या बॅटिंग केली. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी इथून अमोल शिंगण यांनी मात्र दाखवली. आता इथून लारा सर मात्र खुश असणार आहेत. अप्रतिम फलंदाजी सजवली. 1 हँड मॅच मात्र खेचून आणली. 2 षटकार 1 चौकार याच्या साह्यानं धावफलकावरती धावा लागल्या जात्या 16 धावा. 21 धावांची गरज आहे विजयासाठी. चांगला फटका सर का 360 डिग्री मैदान जरूर इथे असता तर हा चौकार मिळाला असता, परंतु इथून हा सिंगल मिळेल. या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17. आणि इथून येणारे मात्र आता उर्वरित बॉल असणार आहेत ते 12. आणि 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी जनमान स्पोर्ट्स शिंगणवाडी टीमला 4 धावा. चला इथून भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी आणि सिन्नरदेवी स्पोर्ट्स तुळसण टीम रेडी आहे का? 11 टीम चला बाउंड्री लाईनच्या जवळ या. सगळ्यांनी लगेच इन ऍक्शन मध्ये यायच्या जवळ या. इकडे बाउंड्री लाईनच्या सगळ्या 11 खेळाडू आणि 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. त्याचबरोबर भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी आपला संघ तयार आहे का? चला इन ऍक्शन मध्ये या. लगेच बाउंड्री लाईनच्या जवळ येऊन उभं राहायचं आहे, कारण आपल्याला अगदी वेळेवरती सामने हे उरकायचे आहेत. शिस्तीचं पालन करायचं आहे आणि शिस्त काय असो त्याचं उत्तम उदाहरण कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनला आपल्याला द्यायचं आहे. आज निनाय देवी चषक 2024 तुळसण गावानं दाखवून दिले आयोजन कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण. आणि आज त्याच टीमला आपण खेळताना पाहू. येते यजमान टीम नेक्स्ट मॅच मध्ये मात्र खेळताना पाहायला मिळेल. बाबासो आलेत. यांच्या गोलंदाजी चर्चा नेहमीच होत असताना पाहायला मिळते. टॅप केलं पॉइंटला आपण पाहायला गेलं तर हलक्या हाताने दिशा दिली. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. 3 धावा दूर विजयाच्या अगदी
उंबरट्यावरती जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी. परिपूर्ण शेवटपर्यंत प्रयत्न केला जातोय. बाबासो आहेत तिथे गोलंदाजीसाठी. सुचित चांगली गोलंदाजी केली होती, आता फलंदाजी साठी पाहायला मिळतात आपल्याला. नाही इथे प्रयत्न मात्र पाहायला गेला तर पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल नियोजित स्थानी मात्र इथे स्थिरावतोय आणि एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 19 धावा. 2 धावांची अजूनपर्यंत गरज. थोडस निराश कॅप्टन HD11 गणेशवाडीचे सचिन देसाई. सुजित खोत नाराज असतील कारण लवकर बाद झाले. हवी ती धावसंख्या इथे मात्र जमवता आली नाही, त्याचाच परिणाम हा विजयी चौकार येताना पाहायला मिळेल. आणि संघ होतो विजयी चहनमान स्पोर्ट्स शिंगणवाडी विरोधामध्ये HD11 गणेशवाडीच्या. तर मॅचचा सामनावीर हे मात्र इथे दिला जाईल. चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. अमोल सिंगन यांना मात्र हा सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. तरी सामनावीराचा पुरस्कार आपण इथे घेऊन जायचा आहे.